6 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना केवळ 3 धावा खर्च करणारा सचिन सिंग ठरलाय मॅन ऑफ द मॅच. वेलकम. आणि त्यानंतर फायनल ग्रँड फिनालेचा टॉस केला जाईल. परेश आपण देखील या. 2 षटकार आपण ठोकले होते. 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय कोलेकर साहेब यांच्याकडून आलेला आहे, त्याचा देखील स्वीकार व्हावा. सर म्हणतात ना खोटा सिक्का. हाँ सर माननीय निलेशजी कोलेकर सरांना विनंती करतोय. माननीय निलेशजी कोलेकर सरांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने खऱ्या अर्थाने जिवंत ठेवला, फायनल मध्ये प्रवेश करून दिला यश एव्हेंजरला, तो सचिन सिंग. एकीकडे आम्ही पाहिलं होतं 2007 ला त्या मॅचला वर्ल्ड कप होता, तो होता जोगेंद्र शर्मा ज्यांनी ती मॅच जिंकून दिली होती. पण आज इथं पाहिलं गेलं खऱ्या अर्थाने सेमीफायनल नसून द्या, कुमार पाटील सांगतो ही माझ्यासाठी फायनल होती आणि फायनल मिळून दिली त्या अजयने. खऱ्या अर्थाने फायनल मध्ये प्रवेश करून दिला त्या अजय सिंगचा आपण पाहतोय. जरी आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. आणि अजयला खऱ्या अर्थाने एकच प्रश्न असेल, अजय खऱ्या अर्थाने प्रश्न असेल माझा लास्ट वरती तरी बस शेवटचा षटक होता. अजय काय होतं मला फक्त तुझ्या मनाची धडपड काय होती हे मला ऐकायचंय. मनाची धडपड कशा प्रकारे होती. तर अजय बघतो मला गोलंदाजी दिली जरूर लाजवाब. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचे. त्यामुळे ऑफिशियल तिन्ही पंच आपण या ठिकाणी यायचे. जो परत तिथे मैदानाची डागडुजी होईल, मैदानाची आखणी होईल, फायनलचा सामना किती षटकाचा होईल याचा निर्णय होईपर्यंत मी विनंती करतो आयोजकांना, आपण तिन्ही ऑफिशियल आणि आजचे समालोचक यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. प्रभाकर दादा, महेश दादाला विनंती करतो आपण इथे येऊन थांबायचं. महेश दादा कारिकेंना विनंती करतो आपण इथे येऊन थांबा. आपण तिन्ही ऑफिशियलचं त्या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. कारण मॅच समाप्त झाल्यानंतर प्रत्येकाला बक्षिसाची घाई असते. मी गेले 3 दिवस शाहीद सर, अकबर सर, राजी मी बोललो आपली फायनल 5 ओव्हरची होणारच नाही दादा, होणारच नाहीये. चला राम पाटोले सर फक्त जाडून घ्या, जाडून घ्या. या अकबर सर, त्याचबरोबर आज ज्यांनी सुरेख साथ दिली ते रमेशजी शिंदे सर आपण या ठिकाणी यायचे. रमेशजी शिंदे सर या. राम पाटोले सर लगेच या इकडे. तर यश त्यांना बॅटिंग घेतले आणि साई वेदांत. चला मी विनंती करतो पुन्हा एकदा महेश दादा खाली करणार आपण आमचे ऑफिशियल राम पाटोले सर, त्याचबरोबर अकबर सर आणि आमचे समालोचक ज्यांनी आज पुरे दिवस साथ दिली आम्हाला. रमेश शिंदे सर, जरी तुम्ही मला पहिल्यांदा बघितलं असेल तुम्ही या अगोदरही तुम्हाला पाहिले गेलेत, कारण मी जेव्हा शहापूरला मॅचला होतो तेव्हाही तुम्हाला पाहिले गेलेत. फक्त तिथं पंचांच्या भूमिकेत असल्या कारण तुम्ही जी ओळख नाहीये. पण बरं आहे, कधी कधी थोडं बोलतो माईकवरती. मी इथे संधी भेटते माईकवरती बोलत असतो. आणि जे पी पॅनलला मी जॉईंट आहे, तर तुमचंही मनापासून अधिक स्वागत. तर मी आज ज्यांनी सुरेख साथ दिली ते रमेशजी शिंदे सर यांचे आपण मनापासून अधिक स्वागत करूया.
हॅलो तर अकबर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करूया. तर मी विनंती करतोय या ठिकाणी महेश दादा यांना तर सलकरी पाटील सर आणि रघुनाथजी मस्ती सर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. SPL मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तो ऑफिशियल 3 षटकांचा सामना. हा गजानन कोंडविलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी मानसन्मान केला. थोड्याच वेळात उमेश अयंकर यांचंही या ठिकाणी आगमन होते मैदानात. उमेश अयंकर यांचंही थोड्या वेळात या मैदानात आगमन होते. खास करून फायनलसाठी खांडेसोडून या ठिकाणी आलेत उमेश अयंकर, त्यांचं या ठिकाणी मनापासून अधिक स्वागत करूया. या दरम्यान पाहतो पाहुण्यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जातं. माननीय आत्मारामजी खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जातं. 3 षटकांचा सामना आहे. पहिले एक पॉवरफुल षटक, त्यानंतर 2 रेग्युलर षटक. कोणत्याही प्रकारचा वेल घेऊ नका. जी क्षेत्ररक्षण करतोय ना साई वेदांत, आता तुमच्या हातामध्ये तुम्हाला बॅटिंग उजेडात करायची का अंधारात करायची, आमचं झालंय. माननीय रोहिदासजी मसने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी सहभागी होईल. मी विनंती करतो रोहिदासजी मसने साहेबांना या पण. त्याचबरोबर गुरुदादा मसने माजी सरपंच आणि आमचे सर्वांचे मार्गदाता आणि नेहमी त्यांची खूप साथ असते. मी दादांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर रमेश मस्कर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर आमचे मंडपवाले सुनीलदादा सोनावणे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. जगदीश टांगरे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय. आपलं जगदीश टांगरे आपले शुभ असते, रोहिदास दादा यांचं पण स्वागत करायचंय. फायनलच्या मॅचला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं पाहतोय थोडंसं रोल केलंय सर, आपण घ्या थोडं फास्ट. खरं तर 2 संघ आम्हाला फायनलमध्ये मिळाले. साई वेदांत 11 विपक्ष यश ॲव्हेंजर्स या 2 संघाच्या दरम्यान ग्रँड फिनाले. रोहन शेलार यांच्या हातामध्ये बॉल आहे. पहिला चेंडूवर 4, दुसरा चेंडू डॉट. गणेश मसने चांगला खेळाडू आहे. पुन्हा एकदा स्वीप करत असताना बॉल निघून चाललाय कव्हर स्वीपरच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवर देखील 4 चौकार.
स्वप्न पाहिलं विजयाचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागते, रक्ताचं पाणी करावं लागतंय, सामदाम दंडभेद या सगळ्या गोष्टी या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं दडलेल्या आहेत. या दरम्यान आबा पोकली साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठातून विराजमान व्हायचे. या दरम्यान गुरुविलांचे संघ मालक कर्जत नव्हे तर अनेक मोठ्या स्पर्धेत गुरुविले नावाने केलेला संघ आणि या शेलूगावचे माजी सरपंच गुरुदेव मसने यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल. त्यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल. या गुरुदादा आमचा मानसन्मान या ठिकाणी स्वीकारायचं. चेंडू आणि फुल टोल वसुली फलंदाजी कुमार पाटील केपी ब्रँड कर्जत टेनिस क्रिकेट इन चॅम्पियन बॉय च्या नावाने प्रसिद्ध आहे. साईड स्पोर्ट्स म्हटलं गेलं तर केपी पाटील लाजवाब फटका. आबा पोकले यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. सर असंच असतं आता एकदा लग्न झालं का फक्त ना फक्त निघून जायचं. कुमार पाटीलनं चौका ठोकला. 4 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. अतिशय महत्वाची मॅच, डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं आहे, अपघात होऊ द्यायचा नाही, याच अनुषंगाने आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे हे सांगणारी ही मॅच. हा सामना 1 ने धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल धावपलकावर बिनबाद 14. माननीय शंकरजी शेट्टे सर यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. निलेश मसने यांना विनंती करतो शंकरजी शेट्टे सर यांचं आपण या ठिकाणी मान सन्मान करायचं. व्हाईट बॉल. तर धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल आतापर्यंत 15 धावा. मी अनंत भोगातरे यांना विनंती करतो या जरी आपली घरची स्पर्धा असेल पण तुम्ही आमच्यासाठी अतिथी आहात, या आपल्या या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. निश्चित एका गोड व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी होतोय. वारकरी संप्रदायाची पताका या व्यक्तिमत्वानं आपल्या आयुष्यामध्ये अबाधित ठेवलेली आहे. अनंता बाबांचा सन्मान या व्यवस्थापन समितीच्या वतीने आपण करतो आहोत. चौकार आलाय. 4च्या मदतीने धावसंख्या फ्लाय झाली. 19 धावा धावपलकावर. या बालकृष्ण तरे साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. या जे वरिष्ठ आमच्याकडे उपस्थित आहे त्यांचं या ठिकाणी मान सन्मान. शपल होऊन खेळलेला फटका बॉल निघून चाललाय. लॉंग लेग सीमा देशा पार. संध्याकाळचं वातावरण आणि हा बॉल देखील मैदानाच्या बाहेर. चौकार. अनेक साऱ्या मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या वतीनं तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवली. खूप सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळाले. माननीय शिवाजी भाई यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आशिष क्षीरसागर एक गाडीचा आरसी बुक आम्हाला सापडलेला आहे. ते नाव आहे आशिष क्षीरसागर. आशिष क्षीरसागर आवाज आला असेल तुम्ही असाल तर या. तुमच्या गाडीचा नंबर काय नाव पण नाही. आशिष क्षीरसागर
यांच्या गाडीचा आरसी बुक आम्हाला सापडलेला आहे. भन्नाट वेग वाऱ्याशी वार्तालाप करावे आणि सातत्याने ते चेंडू फेकावेत. याच अनुषंगाने गोलंदाजी करतात गोलंदाज भास्कर तरे. 3 षटकं 15 मिनिटे. बालकृष्ण बोया मसने या पण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यावर कृष्णाजी तरे यांना विनंती करतोय यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. 25 धावा धावपलकावर आहेत. स्टेप आउट झाले होते. बॅटचा फ्लो पाहिला तर समालोचन कक्षाला हवा लागेल इतका, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. संपूर्ण दिवस आम्हाला ज्यांचा सहवास लाभला, संदीपजी गायकवाड सर या विभागाची शान आणि त्यांचा आवाज, त्यांचं समालोचन, खऱ्या अर्थानं मनोरंजन करणारं समालोचन ऐकायला मिळतं, ही महत्भाग्याची लक्षणं आहेत. स्टील 1 to go. 11 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावर 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. रविदादा मसने यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. खरं तर सर आमचे मित्र आहेत गणेशदादा बोईर आणि रामदादा यांच्याकडून वारंवार कॉल केला होता आणि त्यांनी सांगितलं या स्पर्धेमध्ये तुम्ही आणलेला समालोचक आणि तुमच्या सोबत समालोचक आज बरं वाटलं गायकवाड, काहीतरी नवीन ऐकायला भेटलं. कारण तुमचंही मनापासून कौतुक, कारण आमचे बऱ्याच मित्रांचे फोन आलेत आणि त्यांनी सांगितलं कारण आज बरं वाटलं, काहीतरी वेगळं तुमच्या सोबत ऐकायला भेटलं. धन्यवाद. हे सारं प्रेम अबाधित राहू दे ही आपल्या चरणी प्रार्थना. तर 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर आहे 27 धावा. अजय डबरे यांच्या हातामध्ये बॉल आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, परंतु एका बाजूला पाहिलं तर अंबुजा सिमेंट प्रमाणे खेळपट्टीवर चिटकून आहेत. फेविकॉल का जोड हे तुटेगा नाही. गणेश मसने आणि कुमार पाटील दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर आपल्या संघासाठी खेळत आहेत. साई वेदांत 11 विपक्ष यश अवेंजर या 2 संघाच्या दरम्यान SPL सन 2023च्या ट्रॉफीवर नाव कोरणारी ही अंतिम मॅच, फायनलचा सामना, ग्रँड फिनाले, शेवटचा सामना. शेलू क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्याच्या वतीनं चाललेला हा अंतिम आणि शेवटचा सामना. स्क्वेअर कटच्या माध्यमातून फटका सजवलाय. बॉल निघून चालाय कव्हर स्वीपरच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर आहे. चेंडू वाढवलाय, फेकलाय आशाळभूत नजरा ऑफिशियल कडे, परंतु या बॉलवर धाव मिळेल. एक चांगला बॉल फेकलाय गोलंदाजानं. जेवढे संघ या ठिकाणी खेळले त्या सर्व संघाच्या संघ मालकांना मी विनंती करेल, जेवढे संघ या स्पर्धेमध्ये खेळले त्या सर्व संघाचे संघ मालक मुख्य व्यासपीठाकडे आपण सर्वांनी यायचं आहे, कारण तुम्ही होता म्हणून स्पर्धा आणि संघ खेळले गेले. तुमचा सर्वांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. सर्व संघाचे संघ मालक आपण यायचं आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते ना, याच अनुषंगाने टप्पा पडला, लेन पिकअप केली आणि मग शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस खोललं. अनऑर्थोडॉक्स शॉट देखील धावा देऊन जातात. अपारंपरिक पद्धतीचा फटका, बॉल निघून गेला कुमार पाटीलच्या बॅटमधनं. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवर देखील 4 चौकार. 9 चेंडू 21 धावांची आतापर्यंत इनिंग साकारली कुमार पाटीलनं. KP 4 चौकार आतापर्यंत ठोकले बॅट्समन KPनं. आणखी 4 येतील का? प्रयत्न तर केलाय, परंतु जांभळीचं झाड त्या ठिकाणी सज्ज आहे. निश्चितच पानांना जरी बॉल ब्रश झाला असेल तरी थांबणार नाही. KPच्या नावावर या 4 धावा. आपल्या या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत केलं जाईल. बळीरामजी डोकरे साहेब राहू दे, SPL लागून दे तुझं, मला काही प्रॉब्लेम नाही. ज्या बळीरामजी डोकरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. जे संघ मालक या ठिकाणी खेळले, ज्यांचे संघ या ठिकाणी खेळले, अतुल शेलुकर असतील, समाधान शेलुकर असतील, आमचे सर्वांचे याकूब अर्थात अख्तर पठाण, सूरज जाधव या पण व्यासपीठावरती. तर ज्यांनी आमच्यावरती समालोचकांवरती भरभरून प्रेम करणारे आणि नेहमीच आम्हाला सुरेख साथ देणारे संतोष हिसालगे सर, त्यांच्या माध्यमातून इथे जनतेची सेवा पुरवले. संतोषजी हिसालगे सर यांना विनंती करतो या त्यांचं या ठिकाणी मानसन्मान केला जाईल. तर शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहू शकाल अजय डबरे गोलंदाजी करतायत.
शफल झाले होते. ऑन साइड स्ट्रॉंग झोन बनवून टाकले आणि लॉंग लेग कडे सातत्याने बॉल पाठवले जात आहेत. हा देखील बॉल सीमारेषा पार, रन देऊन जाईल 4 चौकार. तर धावसंख्या धावफलकावर तब्बल 41 धावा. स्टील 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक. 17 बॉलचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावर. मित्रांनो घाई करा, 5:40 झालेले आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट यॉर्कर लेन पाहायला मिळाली. षटक संपलं, 1 धाव मिळाली आणि 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावर लागली गेली. लेग बाईटच्या स्वरूपात ही धावा. हे 42 धावा विजयासाठी प्रतिस्पर्धी संघाला बनवायचे. 43 धावा. तर लगेच आपण क्षेत्ररक्षण साधून घ्या प्लीज. विनंती असेल यश अवेंजर, आपण वेल घेऊ नका. कुमार, लगेच आपण क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. बघा आपण सर्व संघ मालक आपण पाहतोय या ठिकाणी अविनाशजी तरे, राहुलजी तरे या जे उपस्थित असेल त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर मंगेशजी बोराडे, कृष्णादादा बोराडे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. नाना मसने यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. रोशनदादा मसने, श्रीकांतदादा मसने यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. सतीशजी खारीक, अनिकेतजी भगत यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. मिलिंदजी डुकरे, गणेशजी तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळतात. शिवज्ञ 11 समीरजी डुकरे आणि मयूरजी डुकरे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं. रुद्र 11 समाधान शेलुकर आणि अतुल शेलुकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं. सर्व संघ मालक यांना मी मनापासून विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला म्हणून ही स्पर्धा पार पडले. त्या सर्व संघ मालकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यांचे मी आभार मानतोय. या ज्यांचे स्वागत आणि सत्कार बाकी आहेत त्यांचं जरूर स्वागत सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. कारण तुमच्याशिवाय स्पर्धा अपुरी आहे आणि स्पर्धा तुमच्याशिवाय कधी होऊ शकत नाही. मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, SPL जरी आज इथे समाप्त होईल पण पुढची SPL 2024 माननीय शेलूगावचे माजी सरपंच गुरुदादा मसने, कुमार पाटील आणि शिवसाई शेलू यांच्या वतीने त्यांच्या मित्रपरिवार मिळून त्यांच्या मित्रपरिवारांच्या वतीने पुन्हा एकदा SPL येईल 2024. माननीय सकरामजी वाहिले आणि जरूर बघा एक अपेक्षा आहे पुढच्या वर्षी जी SPL होईल त्या SPL ला आपण पहिल्या दिवशी जे 10 संघ आहेत 10 संघामध्ये आपण एकतरी मॅच व्हायलाच पाहिजे. त्याप्रमाणे आपण पाहतोय अनंता तरे बाबा यांनी सांगितलंय भारताचा नकाशा ज्याप्रमाणे तयार करू आपण प्रत्येक संघ त्या ठिकाणी उभे त्याप्रमाणे ड्रेस कोड पण आपण तयार करू. हा तर ड्रेस कोड पण तयार करू. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा स्कोर कार्ड वरती 43 धावांचं लक्ष. या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होईल पुन्हा एकदा प्रेक्षक मनपूर्वक आलेले सर्व SPL ला ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिलं, ज्यांनी ज्यांनी आर्थिक बल दिलं, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपण सहकार्य दिलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानूया. पुन्हा एकदा जोरदार स्वागत करूया. आपण पाहतो शेलूगावचे थेट सरपंच शिवाजी खारीक साहेब असतील, त्याचबरोबर श्री भोले बालाजीचे आपण पाहतो प्रोप्रायटर दिनेशजी कोलेकर सर असतील, त्याचबरोबर आम्हाला पाठबळ दिल्या स्पर्धेला सर्वाधिक हातभार यांनी आम्हाला पाठबळ दिला ते आमचे आदरणीय माईकदा खारीक असतील आणि संपूर्ण दात्यांचं मी पुन्हा एकदा संदीप गायकवाड मनापासून आभारी मानतोय. जाऊया नॉनस्टॉप 3 षटकं न थांबता जोपर्यंत सामना थांबत नाही तोपर्यंत ऐकूया आपण रमेश शिंदे सरांना. मी इथे थांबतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. करूया सुरुवात फायनलच्या सेकंड इनिंगच्या या ठरवलेला आपण पाहता न थांबता SPL शेलू प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना. थँक्यू संदीपजी गायकवाड सर. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल विजयासाठी 43 धावांचं खूप मोठं आव्हान आहे. 14.30 ची सरासरी 33 ची सरासरी या फायनलच्या मॅच मध्ये गाठावी लागेल. त्रेचाळीस धावांचं आव्हान आहे. हा देखील बॉल चांगला अचूक टप्प्याचा आणि
अचूक टप्प्याचा वेध घेणारा बॉल गोलंदाजांच्या माध्यमातून फेकला गेलाय. गोलंदाज संतोष. 43 धावांचा आव्हान आणि या 43 धावांचा पाठलाग करत असताना ही तारेवरची आणि तलवारीच्या धारेवरची कसरत करावी लागेल सेकंड इनिंग मध्ये. फलंदाजाकडे क्षमता आहे. मंगेश बोराडे मागील सामना आठवत असेल तर या फलंदाजानं स्वतःच्या फलंदाजीच्या चौकारांच्या बळावर इथपर्यंत ती पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता त्याच पावलांवर पुन्हा एकदा स्वातंत्र्याची आणि कर्तव्याची नक्षत्र बांधावी लागतील फलंदाज मंगेश बोराडे यांना. सोपं नाही आहे. फायनलची मॅच आहे. शेवटची 15 मिनिटे या संपूर्ण मॅचचं पूर्णत्व. इथे फटका फसला. मिस्टामिक स्टोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडतील झेल. वन डॉली कॅच. पहिल्या विकेटचं पतन. मंगेश बोराडे ह्यूज विकेट. मोठा मासा. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. तर मंगेश बोराडे बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावांचा अवघड असं आव्हान आहे. 3 षटकं. संध्याकाळचं वातावरण. सूर्य निघून गेलाय ढगांच्या आड. या अंधुक प्रकाशामध्ये तुम्हाला बॅटिंग करायचे थोडंसं कठीण आणि थोडं जड होऊ शकेल. ओव्हरपिच बॉल होता. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. तू मै करत करत बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 चौकार. थँक्यू डीजे. शेलू प्रीमियर लीग तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. शेलू क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. अद्वितीय सोहळा. ना भूतो ना भविष्यती. एकाच गावामधील एवढे संघ आणि एवढे खेळाडू खेळतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. थोडासा रॅम्प शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टीमची टोटल स्थिरावली गेली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावपलकावर साई वेदांत संघाची धावसंख्या 1 गडी बाद. फक्त आणि फक्त 5 धावा. यस राम पाटोळे सर काहीतरी इशारा करतायत. लाईट्स ऑफ करायला हवी. चला लाईट्समॅन. ओके थँक्यू. सुंदर नियोजनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा स्वर्गाचा सतार दरवाजा उघडा करायला लावणारा सुंदर श्यामयानं सजला गेला आणि सगळ्यांची पावलं या हिरवळीच्या वातावरणामध्ये हिरवी शालू पांघरावी. विश्वविधात्यांनी फुलांचा वर्षाव करावा आणि 10 दिशांना कस्तुरीचा सुगंध दरवळावा आणि त्यानंतर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रित यावं. इतकी दैदिप्य मांडता या स्पर्धेच्या वतीनं तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतात. आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे चोहीकडे आठवीकडे 10कडे SPL 2023 शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंचा विचार केला तर अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे टीम साई वेदांत या संघाला. 19 अधिक 19. प्रत्येक षटकामध्ये 19 धावांची गरज. हा देखील बॉल डॉट निघून जाताना पाहायला मिळतो. अंपायर डिसिजन वाईट बॉल. अजूनही 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे साई वेदांत या संघाला. ध्येय अजून खूप लांब आहे. ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे पण म्हटलं जातं ना की एकदा का ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. त्यासाठी C फॉर कॉन्सन्ट्रेशन, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, I फॉर इंटेन्शन, C फॉर कस्टमर फोकस, E फॉर एज्युकेशन आणि T फॉर टॅलेंट, टीम वर्क अँड टायमिंग. सन्माननीय निलेशजी ठाणगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी व्यवस्थापन समितीला विनंती करेल आपल्या शुभ हस्ते निलेशजी ठाणगे यांचा सन्मान या मुख्य मंचावर करायचा आहे. या संपार नो बॉल आहे आणि आता असेल फ्री हिट. पहिला वाईट तर नंतर नो. 2 धावा फुकटच्या मिळाल्या आणि आता फ्री हिट. टीमची टोटल धावपलकावर 7 धावा. 5:49 मिनिटे होत आहेत. शेलू प्रीमियर लीगच्या वतीनं दैदिप्यमान सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावं आणि काळजात कोरून ठेवावं. इतकं सुंदर वातावरण खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या ठिकाणी पाहतात. कोण जिंकेल हा सामना, फायनल कोण मारेल माहीत नाही पण आज इथे येता क्षणाला खऱ्या अर्थानं विजय शेलू प्रीमियर लीगच्या जय गिरोबा मित्रमंडळ आणि शेलू व ग्रामस्थ मंडळ शेलूंचा झालाय असं म्हणणं देखील वावगा ठरणार नाही आहे. सन्माननीय दीपकजी ठाणगे या ठिकाणी उपस्थित आहेत.
दीपकजी डांगरे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करणार आहोत. दीपकजी डांगरे वेलकम, आपण यायचं आहे. आपला सन्मान आपण या मुख्य मंचावर लगेचच करणार आहोत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिला. खऱ्या अर्थानं शेळूगाव आज अनेक सारे तरुण एकत्र होत आहेत आणि हा दैदिप्यमान सोहळा सजतोय. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, अलौंदी कार्पेट खेळले, बॅकअप साठी फिल्डर आहे, चेंडू अडवलाय, फेकतील, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. दीपकजी डांगरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. त्यानंतर भरतजी डांगरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. भरत सर आपण देखील या, आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि ज्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं इथे येऊन खूप सारी मेहनत केली ते मिलिंददादा डुकरे, खूप सारं प्रेम आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्हाला लाभलेलं आहे. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आभाराला भाल कशाला, फुलांचा हार कशाला, हसऱ्या घराला दार कशाला, गोष्ट तशी घरातल्या घरात राहू द्या. आम्हाला तुमच्या आणि तुम्हाला आमच्या सदैव हृदयात आणि अंतःकरणात राहू द्या. ओव्हरपिच बॉल आहे, व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. ऑन साईडला हा फटका ठिकाणी पाहायला मिळतोय. टीमची टोटल पाठलाग करायचे 43 धावांचा आणि धावसंख्या धावफलकावर फक्त 14 आहे. विजयासाठी 29 धावांची गरज आणि बॉल शिल्लक आहेत शेवटचे 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 8 चेंडू आणि 29 धावांची गरज. प्रत्येक बॉलची चिरफाड करायची, जमणार नाही आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत, पकडलाय झेल. आणखी एका विकेटचं बदल, दबावाला सामोरं जावं लागतंय आणि संघर्षाचा शंखनाद अजूनही होताना पाहायला मिळत नाही आहे. नाक दाबलंय, आता तोंड दाबण्याचं काम गोलंदाजांच्या वतीनं या फायनलच्या मॅच मध्ये चालू आहे. ग्रँड फिनाले याच साठी केला होता. तास हा क्षण आपल्या सर्वांच्या खेळीने गोड व्हावा. डीजे मास्टर आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण क्रिकेट विथ द म्युझिक अँड म्युझिक इज द पार्ट ऑफ लाईफ. आणि चांगली गाणं लावणं द आर्ट ऑफ लाईफ. आज थेरपी निघाली गाण्यांची. टेन्शन आल्यानंतर गीतं ऐकतात लोक आणि गाण्यानं मन शांत होतं. जाऊ मॅचकडे. फेकलाय डॉट बॉल. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावर आहे 14. विजयासाठी 6 चेंडू आणि अजून 29 धावांची गरज. 6 चेंडू 5 षटकार ठोकायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. साई वेदांती या संघाला पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. यूट्यूबची वाहिनी या ठिकाणी सज्ज आहे, कर्जत tenniscricket.in, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मनपूर्वक आभार. मान्यवरांच्या मांदी आळीने व्यासपीठ सजलं गेलं, त्या मान्यवरांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे कॅमेरामन, त्यांचे देखील आभार. व्हॉलिंटियर्स मंडळाचे स्वयंसेवक, आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि सगळ्याच्या सगळ्या दात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. SPL सन 2023च्या वतीनं स्वागत आणि आभार. पहिलाच बॉल वाईट बॉल, एक सिंगल मिळेल, परंतु फायदा किती होईल पाहणं गरजेचं आहे. बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि 6 चेंडूमध्ये हा सामना जिंकायचा असेल तर साई वेदांत संघाला बनवायचे तब्बल 28 धावा. 6 चेंडू 28 धावा. वेळ मात्र निघून चाललेली आहे. सातत्याने घड्याळाचे काटे कानावर टिक टिक करतायत. हे क्षण नकोसे वाटतायत. हा देखील बॉल एज लागली की काय. बॅकअप त्या ठिकाणी सज्ज आहेत, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. हीच श्याम संध्या, ज्या श्याम संध्येची तुम्ही आम्ही सगळ्यांनी चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहिली. ही संध्याकाळ समुद्रातील शिंपल्याने जणू काही स्वाती नक्षत्रातून पडणाऱ्या पावसाच्या एखाद्या थेंबाची आतुरतेने वाट पाहिली आणि त्यामध्ये मोती निर्माण व्हायला वेळ देखील लागला नाही. त्याच अनुषंगाने या सगळ्या व्यवस्थापन समितीने ही श्याम संध्या ही सायंकाळ पाहिली आणि पाहता पाहता SPLचं पूर्णत्व, फायनलची मॅच, ग्रँड फिनाले तुमच्या डोळ्यासमोर येऊन खऱ्या अर्थानं थोड्या वेळापुरता का होईना पण एकतर्फी होताना पाहायला मिळते. फायनल कशी असावी याचं उत्तर अजून आम्हाला मिळालेलं नाही आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, कारण शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल 15, अजूनही 26 धावांची गरज. वेळ निघून गेली, मनामध्ये उरतोय फक्त आणि फक्त पश्चाताप. वर्चस्व प्रस्थापित केले टीम यश अव्हेंजर्स या संघाच्या गोलंदाजांनी, कारण बॅटिंग करत असताना भरधाव वेगाने धावसंख्या पुढे सरकली. 3 षटकामध्ये धावसंख्या बनवली 42 आणि विजयासाठी साई वेदांत संघाला बनवायचे 43 धावा. त्या बनवण्यासाठी दमछाक होताना या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एक क्षण कठीण काळाला सामोरं जावं लागतंय टीम साई वेदांत संघाला. निश्चितच बॉल शिल्लक आहेत केवळ 3 आणि 3 चेंडू 25 धावा. सामन्यातील औपचारिकता शिल्लक, मॅच मधली जिवंतपणा निघून गेली. या मॅचचं चित्र, या मॅचचा निकाल या श्याम संध्या समय खऱ्या अर्थानं इथे पूर्णत्वात जाताना पाहायला मिळतोय. म्हणून म्हणतात ना मंडळी, प्रेक्षक असं की खऱ्या अर्थानं आमच्या अंतःकरणाला आनंद तेव्हा होतो
जेव्हा पूर्णत्वाची ही सामने आणि या मॅचेस जिंकल्यानंतर अनेक प्रकारचे खेळाडू आणि संघ नायक यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. निश्चितच चांगली मॅच या ठिकाणी बनायला हवी होती, ती बनताना पाहायला मिळाली नाही आणि निश्चितच हा सामना जवळपास जिंकला टीम 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 यश अवेंजर्स या संघानं. म्हणून म्हणतात जहां हर नदी समा जाए वह समंदर है, जहां हर सर जुट जाए वह मंदिर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. आणि जो जीता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान